ब्रह्मचर्यम् अहिंसा च दयाभूतेषु अवक्रता विषयेषु अतिवैतृष्ण्यं शौचं दंभविवर्जनम. शंकराचार्यांनी सांगितलेल्या ह्या श्लोकाप्रमाणे ह्या श्लोकामध्ये एका संताचं किंवा एका अशा व्यक्तीचं जो समाजाच्या कल्याणासाठी अविरत झटत असतो अशा पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत. तर ह्यामध्ये आपण प्रथम बघू ब्रह्मचर्यम अहिंसाचं दयाभूतेषु. ज्या व्यक्तीला दुसऱ्याबद्दलची दया वाटते, प्रत्येकाच्या मनात एक संवेदना असते जी दुसऱ्याच्या दुःखावर आपल्याला प्रतिक्रिया म्हणून वाटत असते. पण फक्त प्रतिक्रिया वाटणं आणि फक्त ही संवेदना मनातच राहून जाणं, ह्या गोष्टीच्या पलीकडे एखादा सामान्य मनुष्य काहीही करत नाही. पण असे जे समाजामध्ये काही व्यक्ती असतात की ज्या ह्या संवेदना आपल्या जगण्याचा मार्ग बनवतात आणि ज्या वेळेला त्यांना असं कळून येतं की समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे आपल्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नाहीत, आरोग्याच्या किंवा मूलभूत गरजा पूर्ण करणं किंवा जे काही रोगराई आहे त्यापासून आपलं संरक्षण करणं, ह्या देखील गरजा ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यावेळेला अशा समाजाच्या मदतीसाठी हे लोक धावून जातात. आणि अशाच प्रकारे आपल्या आजच्या डॉक्टर राणीताई बंग यांनी आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा वापर करून आपल्या शैक्षणिक डिग्रीचा MBBSचा किंवा त्याचा स्त्रीरोगशास्त्राच्या जे उत्तर शिक्षण घेतलं त्या सर्वांचा उपयोग करून एक विशिष्ट शैली वापरून गडचिरोली जिल्ह्यातील ह्या लोकांपर्यंत आपली ज्या काही सोयी होत्या त्या पुरवल्या. तेथील लोक अतिशय गरिबी दरिद्रतेमध्ये किंवा रोगराईमध्ये वावरत असताना अनेक बालकांचे मृत्यू, स्त्रियांचे मृत्यू ह्याप्रमाणे अतिशय अंधश्रद्धेच्या आधारावर आपलं जीवन जगत होते. ह्या समाजाला वर काढण्यासाठी, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले. असं करत असताना माणसाला वैयक्तिक प्रकारे ज्या काही इच्छा असतात, इच्छा असतात की ज्याप्रमाणे वित्तेष्णा, लोकेष्णा आणि दारेष्णा अशा प्रकारे इष्णा सांगितल्या गेल्यात. पण आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ती ह्या सर्व पूर्तींना बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला एक आधाराचा हात देण्यासाठी ह्या उभयतांनी प्रयत्न केले. डॉक्टर राणी बंग आणि त्यांचे पती डॉक्टर उभय बंग ह्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकच विडा उचलला, तो म्हणजे समाजाच्या स्वास्थ्याचा. ज्या भागामध्ये आपल्या आरोग्याच्या गोष्टींवर दुर्लक्ष केलं जाते आणि तिथे जन्ममृत्यूचं प्रमाण खूपच वाढते. जन्माला आलेलं अर्भक किंवा जन्माला आलेलं बालक आणि त्याची माता ह्या दोघांचंही आरोग्य खूपच दयनीय आहे आणि अंधश्रद्धा आहेत आणि तिथे नक्षलवाद आहे, आदिवास आहे आणि कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. अशा ह्या भागामध्ये आपल्या शिक्षणाचा, आपल्या व्यवसायाचा उपयोग करून त्यांनी काय केलं की एक सामाजिक समता आणण्याचं खूप मोठं कार्य त्यांनी पार पाडलं. 1986 साली सर्च नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेतल्या आणि त्या समस्यांवर उपाय करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन केला. आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतो आणि कोणत्या प्रकारे
ती समस्या सोडवली जाऊ शकते, ह्या सर्व गोष्टी त्यांनी समाजाला पटवून दिल्या. आणि मग तिथून पुढे हा प्रवास चालू झाला. डॉक्टर राणीताईंनी आपलं अवघं आयुष्य ह्या सर्व कार्यामध्ये वेचलं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी काही पावलं टाकली ती सर्व आपल्या समाजातील लोकांच्या आरोग्याबाबत ज्या समस्या आहेत, शिवाय त्यांच्या सामाजिक काही समस्या आहेत, त्या सर्व त्यांचं उच्चाटन करून आणि स्वतः हे केलंच, शिवाय अनेक असे समाजसेवक निर्माण केले, आशा निर्माण केल्या आणि ह्या सर्व त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये त्यांनी आपलं हे कार्य अविरत 30 वर्ष चालू ठेवलं. त्यांची जी कार्य करण्याची पद्धत होती त्या पद्धतीमध्ये त्यांनी अनेक असे आशा नावाच्या ज्या नर्स म्हणूयात आपण, अशा बनवल्या त्यांनी, की ज्यांना जी काही मूलभूत माहिती होती ती सर्व त्यांना दिली. आणि ज्यावेळी त्या आपल्या प्रत्येक व्यक्तिगत लोकांपर्यंत पोहोचत असताना त्या सर्वांच्या गटाला एक आशा अशी मिळवून दिली आणि त्या आशाला सर्व माहिती, सर्व ज्ञान त्यांनी शिकवलं, की जेणेकरून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल. अशा ह्या अनुभवीत किंवा शिकवून त्यांनी तयार केलेल्या ह्या आशांना त्यांनी अशा प्रत्येक ठिकाणी रुजू केलं. त्यांना अनेक उपकरणं दिली आणि त्याद्वारे आपल्या समाजातील ज्या घटकांना आरोग्याच्या बाबतीत काहीच माहीत नाही किंवा अज्ञान आहे, अशा लोकांपर्यंत त्या सर्व आशा पोहोचल्या आणि त्यांनी त्या भागामध्ये आपलं कार्य चालू ठेवलं. हे आरोग्याच्या बाबतीत करत असताना त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या. पुढे त्यांना असं लक्षात आलं की ह्या समाजामध्ये व्यसन हे एक मोठा शत्रू मूळ धरतोय. तेव्हा अनेक आंदोलनं, अनेक प्रकारचे बंद, हे सर्व गोष्टी त्यांनी हाती घेतल्या आणि मग सरकारकरवी त्यांनी ह्या सर्व दारूच्या दुकानांवर किंवा कंपन्यांवर बंदी आणून गडचिरोली जिल्हा हा सर्वात प्रथम असा जिल्हा बनवला की जिथे एकही दारूचं दुकान किंवा दारूची कंपनी इथे चालत नाही. संपूर्ण दारूमुक्त हा जिल्हा त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील पहिला जिल्हा बनवला. अशा प्रकारे एखाद्या समस्येचं समूळ उच्चाटन करणं हे त्यांचा जणू हातखंडाच आहे. तर त्यांनी आपल्या पतीसोबत डॉक्टर राणीताईंनी अशा अनेक समस्यांवर मार्ग सुचवला आणि तो राबवला. म्हणूनच त्यांनी आजपर्यंत यशस्वीरित्या सर्व गोष्टी त्यांच्या ज्या समाजाच्या कार्यासाठी वाहिल्या त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या.